नमस्कार, मी दीपाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना दिला आपल्या मार्गदर्शनातून दिलासा. लवकरच घेणार मोठा निर्णय. आपल्या दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन हरलो असलो तरीही मी हा पराजय मानण्यास तयार नाही. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात जिद्द आणि चिकाटीने लढण्याची तयारी ठेवावी. यासाठी आपण लवकर एक मोठा निर्णय घेणार आहोत, असा दिलासा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आणि विधानसभा निवडणुकीत क्रमांक 2 ची मते घेऊन ही निवडणूक जिद्दीने लढलेले महेश गायकवाड यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिला आहे. निवडणुकीचा निर्णय लागल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच महेश गायकवाड यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गुंजाई चौकातील मैदानात कार्यकर्ता मार्गदर्शन आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर महेश गायकवाड यांना अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त झाले नसले तरीही त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते 55,108 मते मिळाली आहेत. या अपयशामुळे कार्यकर्त्यांमधील मनोधैर्य अबाधित राहावे आणि मतदात्यांचे जाहीर आभार मानावेत अशा उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास महेश गायकवाड यांचे प्रमुख कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात नितेश सावंत, अनिता देशमुख, गीते, दत्ता शिंदे, सचिन आळंगे, चैनू जाधव, शाहीन मुल्ला, प्रशांत बोटे, गणपती कांबळे या कार्यकर्त्यांनी महेश गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रभावी विचार मांडून त्यांची भावी वाटचालीवर विश्वास व्यक्त करीत उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली. या समयी महेश गायकवाड श्रोत्यांमध्ये बसून वक्त्याचे मनोगत ऐकले आणि त्यानंतर सर्वात शेवटी उपस्थितांच्या आणि मतदात्यांचे आभार मानित त्यांनी आपला आक्रमक भाषण सांगितले की विरोधांकडे केंद्रापासून ते स्थानिक पातळीपर्यंत सर्व यंत्रणा राबत होती. सत्तेचा दुरुपयोग होऊन माझ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात होते. सत्ता आणि संपत्तीचा वारेमाप वापर करण्यात आल्यामुळे मला विजयापर्यंत जाण्यास रोखून धरण्यात आले. म्हणूनच मी माझा पराभव मानण्यास तयार नाही. निवडणुका संपला तरीही मी माझे कार्य सातत्याने चालू ठेवणार आहे. जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी लढतच राहणार आहे. निवडणूक प्रचार दरम्यान विरोधकांनी माझ्या भविष्यातील गुंडागिरीच्या इतिहासाला उजाळा दिला गेला आहे. हे एका अर्थी चांगलेच झाले आहे, परंतु विरोधकांनी हेही लक्षात ठेवावे की माझ्या पार्श्वभूमी गुंडाशाहीचा आहे. हे लक्षात घेऊन भविष्यात माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास देण्याचा पुढे प्रयत्न केला तर त्यास जशाच तसे उत्तर दिले जाईल. निवडणूक निकालानंतर काही तासांच्या फरकानेच आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर मतदात्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमांचे आयोजन, सूत्रसंचालन प्रशांत बोटे यांनी केले. प्रत्येक माझी माय भगिनी असेल, मित्र परिवार असेल, कोण ना कोण येऊन आपला हमारडा फोडतो, डोळ्यामध्ये अश्रू काढतोय. मला एवढंच बोलायचं तुम्हाला की जेव्हा मला 6 गोळ्या लागल्या होत्या ना, तुम्ही माझे व्हिडिओ बघा, माझ्या डोळ्यात अश्रू नव्हतं, पण तुमची अश्रू बघून मी खचून जातोय आणि माझ्या डोळ्यात अश्रू येतोय. तेव्हा आपल्याला माहिती असेल, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे लढायचं नाही, लढायचं नाही, लढायचं. आपण सगळे लढाऊ प्रवृत्तीचे आहात. त्यामुळे आपल्याला आपला लढा हा लक्षात ठेवा. हारणं जिंकणं नसतं, लढणं महत्व असतं. आपण लढणारे लोक आहोत. मी कालच सगळ्यांना पत्र लिहिलं की म्हणतात ना, अपयश यशाची पहिली पायरी आहे. मी अपयश मानत नाही. आपण लढलोय आणि लढणारा माणूस कधी हरत नाही. टाइगर मरा नहीं, टाइगर अभी जिंदा है. टाइगर अभी हरा नहीं, टाइगर अभी लड़ा है. और टाइगर तब तक लड़ेगा जब तक जीतेगा नहीं. एक लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने मला सहकार्य केलं, आपण सगळेजण वाघासारखे लढत होते आणि वाघासारखे आपण सगळेजण या मतदारसंघामध्ये फिरत होते. अरे किती पोलिसांनी आपल्याला तडीपार केले, नोटिसा दिल्या, कोणाचं घर तोडतो बोलले, कोणाला घरामधून बाहेर निघलं तर त्याला तडीपार करू. किती दडपशाही, कोणाला मारायचे धमक्या, कोणाला कामावरून काढायच्या धमक्या. कोणालाच माझ्या कार्यकर्त्यांनी भीक घातली नाही. ही श्रीमंती मी कमवलेली आहे. म्हणजे एवढे पक्ष भाजपासोबत एवढे पक्ष लढत होते, पण त्यांना अपक्षाची भीती होती फक्त आणि फक्त आपली. ही दहशत आपल्या कल्याणपुरीची पुन्हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे.
आपल्याला सांगतो, ही मतं बघून 55,108 राष्ट्रीय पातळीचे पदाधिकारी मला फोन करतात कालपासून. हे काय कमी आहे का? आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच मी आपल्या सगळ्यांच्या मनासारखा निर्णय घेणार आहे, आपल्या सगळ्यांच्या हितासाठी निर्णय घेणार आहे, जेणेकरून या कल्याणपुरेची सुधारणा होईल, या कल्याणपुरेचा विकास होईल. आपल्याला एवढंच सांगेल की ही जी आपली मेहनत, आपली तळमळामधून केलेली परिश्रम, आपण केलेलं एवढं या कल्याणपुरेमध्ये रण फिरलात बिना पैशाचे, अनेक करोडो रुपये टाकले, मतदार लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो, त्या भाजपाला 40,000पासून सुरुवात करावी लागली. त्यामुळे प्रत्येकाने आपली दहशत घेतलेली राहिली. आपल्यासोबत जे काही नगरसेवक आले नाही, जे आपले मित्र परिवारासारखे होते, त्यांनी वेळेवरती दगा दिला. त्यांना एवढंच सांगेल कि अच्छे ने अच्छा कहा, हमें बुरे ने बुरा कहा. अच्छे ने अच्छा कहा, हमें बुरे ने बुरा कहा. जिसको जितनी जरूरत थी मेरी, उसने उतना पहचाना मुझे. आमची काहीच नाराजी नाही कोणावरतीच, कोणीच नाराज तुमच्यावरती नाही. एवढंच सांगेल की तुमच्या पळकुट्यांपेक्षा हे वाघ मला महत्वाचे राहतात. आजपासून मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला सांगतो, इथे जेवढे आहेत त्यांना, तुमच्या शेवटच्या, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडणार नाही. आणि अरे एवढी लाचारी मी माझ्या आयुष्यात बघितली नाही. जिंकल्यानंतर स्वतःच्याच कार्यकर्त्यांना 4-4 चौकामध्ये घेऊन जावं लागलं आणि फटाके फोडावे लागले. भाड्याने माणसं आणायला लागले प्रचारामध्ये. ही लाचारी त्यांची. लाडक्या बहिणीचा आपला फायदा घेतला. प्रत्येक पडद्याआड षडयंत्र, दडपशाही, हुकुमशाही, पैसा, सगळ्या गोष्टी वापरून त्यांनी हा विजय मिळवला. ह्याला विजय म्हणता येणार नाही. हा खरा विजय आपला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो, जे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये रान फिरेल आणि ते आणून दाखवेल, तुम्हाला खेचून दाखवेल. ते आपल्या सगळ्यांच्या या ताकदीला मी दाद देतो की आपण जी मला ताकद दिलात, तिला कुठे सैल जाऊ देणार नाही. तिची मूठ अजून आवडत राहील. त्यामुळे आपण सगळे निश्चिंत राहा. आपला विजय हा रोजचा विजय आहे. रोज आपण काही ना काही आपण लोकांची मदत करणार आहोत. आपल्या जेवढे पण कार्यकर्त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला तडा देणार नाही. मला अजून सुद्धा असं वाटतं की मी स्वप्नात आहे की एवढी माणसं बघतोय की एका फोनवरती एवढी लोक आले, एका मेसेजवर. पत्रकारांना विनंती करेल की हे चित्र दाखवा. असतील, घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांना एवढंच सांगेल, करारा जवाब मिळेल. आणि इतका जवाब पत्करने मिळेला. माझी पार्श्वभूमी पण तुम्ही दाखवली लोकांना, तीच पार्श्वभूमी माझी लक्षात ठेवा. हे गुंडेगिरी सुंडेगिरी ते आमच्या नादाला लागू नका. एकाला पण सोडणार नाही. माझ्या कार्यकर्त्याला तर खरंच काही आलेला सोडणार नाही. तुम्हाला आव्हान देतो. आणि त्याचे सोशल मीडियावरती चटरपटर जे बकबक करतात, अशा लोकांना आम्ही भीत घालत नाही. तुमच्यामध्ये दम असेल ना, या समोर या, 2 हात करा. अरे तुम्ही बेसावध असताना हत्यार घेऊन तुम्ही माझ्यावरती हल्ला करता. अरे हत्यार तुझ्या हातात पण दे, माझ्या हातात पण दे, आणि मैदान तू ठरव. आणि त्या ठिकाणी बघू कोणामध्ये किती दम आहे. चॅलेंज देतो, चॅलेंज. एका फायटीत जर तुला घालती नाही, जमिनीत घाललं ना, नगरसेवक किंवा कोणाला घेऊन फिरलो नाही. फक्त आमची जरी मरी आईचा आशीर्वाद आणि माझ्या गुंजाईच्या आईचा आशीर्वाद घेऊन लढलोय. त्यामुळे नाद आमचं करू नका. आमच्या नादाला लागलात, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जे आजपर्यंत तुम्ही जे 1ली 2री मध्ये शिकताय ना, त्याचं हेडमास्टर आम्ही होऊन गेलोय. मी आपल्या सगळ्याला सांगतो,
आता काय सकाळी एकाला कार्यकर्त्याने पकडला, साला तू अशी कमेंट टाकतो, तो बोलतो भाई माझा फेक अकाउंट होता. हे असे आहेत ते लोक, आणि मी केलंच नाही बोलतात आणि तिथं उड्या मारतात. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की येणारा काळ हा आपल्या सगळ्यांचा विजयाचा आहे. आपल्या सगळ्यांच्या साथीने साक्षीने आपण प्रत्येक शहरामध्ये जेवढे वार्ड आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाने कामाला लागायचंय. जिथे जिथे ज्या ज्या अडचणी असेल त्या ठिकाणी मी येण्यास समर्थ आहे. व वैद्यकीय कक्षेच्या माध्यमातून एखाद्याचा हॉस्पिटलचा ऑपरेशन असेल, एखाद्याला कोणाला औषध पोचवायचे असतील, कोणाचं घर जळालं असेल, कोणाचं घर पडलं असेल, कोणाचं काही अडचण असली त्या ठिकाणी आपण सक्षमपणे मला फोन करा, बोला दादा आम्ही आमच्यामध्ये हिंमत आहे. आपण काम स्वीकारणारी माणसं, जबाबदारी स्वीकारणारी माणसं आहोत. आपण पळकुटे नाहीये, आपण पळकुटे नाही, एवढं लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जाताना सगळ्यांनी, कोण मलंगडावरून आलाय, कोण उल्हासनगरवरून आलाय, प्रत्येकाने सांभाळून जावा, एखादा अपघात होऊ नको नये अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचा परत एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज वेळ वाईट आहे, उद्या वेळही चांगली येणार आहे. आज दिवस वाईट आहे, उद्या दिवस पण चांगला येणार आहे. विश्वास ठेवा त्या पिसाई मातेवरती, पुढचा आमदार आपला महेश दादाच असणार आहे. आणि महेश दादासाठी रात्रंदिवस मी कष्ट करणार, मेहनत करणार आणि पुढच्या 5 वर्षामध्ये महेश दादाला आमदार केल्याशिवाय मी माघार घेणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि प्रत्येक जण या महेश दादाच्या पाठीशी उभं राहायचं. मी सुद्धा एक महेश दादाचा छोटा कार्यकर्ता आहे. मी सुद्धा महेश दादासाठी रात्रंदिवस कष्ट करणार आहे. आणि असंच जसं तुम्ही 55,108 मतं माझ्या महेश दादाला दिली, ते ह्याच्या डबल पुढचे 5 वर्षामध्ये द्यायचे. म्हणून काळजी करू नका महेश दादा, मी तुमच्या पाठीशी आणि प्रत्येक जनता तुमच्या पाठीशी. असंच माझ्या महेश दादा, जर काम करायचं आहे तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करायला लागेल. तेव्हा आपल्याला नांदिलीमधून दादाला लीड देता येईल. आम्ही नांदिलीमध्ये ते 10 ते 15 ग्रुपला एकत्र केलं आणि एकत्र करून एक एक छोट्या छोट्या बारीक गोष्टीचं निरीक्षण केलं. काही चाळीमध्ये अशी आम्हाला अफवा आली की तिथे काहीतरी पैसे वाटप झाली, हे झालंय ते झालंय. त्या प्रत्येक चाळीमध्ये आम्ही घरोघरी गेलो, घरोघरी जाऊन दादांचं कार्य सांगितलंय, त्यांना सांगितलंय, त्यांना वचन दिलंय की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमच्या या 500 रुपयाने भागणार नाहीये. तर तुमच्या घरातली पाण्याची समस्या असेल, तुमच्या चाळीचे जे गटार असतील ते असतील, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त महेश दादा लागणार आहे. ही प्रत्येक गोष्ट आम्ही नांदिलीमध्ये बघितली, ती केली आणि त्यामुळे आज नांदिली चिंचपाडामधून आम्ही दादाला लीड देऊ शकलोय. तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचंय, मी तुम्हाला भावनिक भाषण द्यायला नाही आलोय. आता पुढच्या 5 वर्षांना आपल्याला हे काम करायचंय. तुम्ही कुठल्या ठराविक एका गावातून येत असाल, एका विभागामधून असाल, एका नगरातून असाल, त्या प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक ग्रुपला एकत्र घेऊन काम करा. शेवटी आपल्याला काम दादाचं करायचंय, दादाचं नाव मोठं करायचंय. काय होतं माहिती आहे का, एका विभागामध्ये जेव्हा 2 ग्रुप पडतात, मग त्या 2 ग्रुपच्या कॉम्पिटिशनमध्ये 3रा ग्रुप जिंकून जातो. ही परिस्थिती तुम्ही कल्याणमध्ये पण बघितली आहे. आज जर हा पक्ष फुटला नसता तर तुम्हाला सांगायची गरज नाही की ते आमदार कोण असता. शाखापूर पद गमवलंय ना, त्याला विरोध करणारच. काही शिवसेना त्यांनी घडवलं नाही, ते संपवायला घेतले होते, नाव घेतलं त्याचा मी. कल्याणपुराचा विकास करायचा, तुमच्या घराचा विकास नाही करायचा. विरोध करता ना तर समोरून विरोध करा. करता येत नसेल ना तो गोदरी घालून झोपा, बाहेर पडू नका. बाळासाहेबांचं सच्चा शिवसैनिक आहे मी. 55,108 मतं पडल्यानंतर पण चर्चा काय नाही मतं, तेच बांधव होई चर्चा करतात. हे ऐक ना, 55,108 मतं पडलीच कशी काय, तो पण शोध सुरू झालाय. तिच्या बाग आहे कोण? ना नगरसेवक, ना आमदार, ना खासदार, का कोणता नेता. मी तर बोलतो वैशा बंगल्यावरती एखादी कार्यकर्ता गेला असेल, शिंदे साहेबांच्या कानात बोलला असेल, साहेब तुमच्या कार्यकर्त्यांनी 55,108 मतं घेतली. साहेब पण बोलत असतील, शक्य कसं का झालं हे. साहेबांचा दादावरती प्रेम आहे, पण महायुतीचा त्यांनी जो धर्म पाळलेला आहे अगदी बरोबर आहे. पण सन्मानी एकनाथ शिंदे साहेबांना मला सांगणं, साहेब तुम्ही शिवसेना वाढवता, अतिउत्तम वाढवा, हरकत नाही, पण सच्चा शिवसैनिक ज्या वेळी फुटून पडतो, तुम्ही स्वतः म्हणाले होते, राजसाहेब ठाकरे बाहेर पडले होते, मग त्यानंतर मग नारायण राणे साहेब असेल. ही अवस्था कल्याण पूर्वेत महेशजी गायकवाड शिवाय शिवसेनेला पर्यायच नाहीये.
बाळासाहेब ठाकरे दिघे सर ज्या दगडाला शिंदूर लावायचे ना तिथं गुलाल उधळायचा, आणि आता महेशजी दादा गायकवाड जिथे जाते तिथं उधळणार आहे. 55,108 मतं सोपं नाहीये असं वाटतं. फक्त 55 का पराजय. जो व्यक्ती कोणता हरतो, जो व्यक्ती मैदानात उतरतच नाही तो हरलेला असतो. एवढे दिग्गज नेते कार्यकर्ते आपल्या कल्याणपूर नगरसेवक आमदार माजी भावी सगळ्यांची इच्छा आहे मला आमदार व्हायचं. भीती, अरे मला 5,000च पडतील, 2,000च पडतील, मी ना उतरत. या माणसाने विचार नाही केला. कल्याणपुराचा विकास ना अरे उतरला आणि 55,108 मतं पडली. काही मतं जास्त पडली असतील, 65,000 पर्यंत पडली असती. शेवटच्या 2-3 तासामध्ये पैशांचा आमिष आणि जी कार्यकर्ते प्रभागात कामं करतात त्यांचं नाव बदनाम करून प्रत्येक प्रभागात 50-100 मतांनी फिरवली. तर जवळपास 65,000 पर्यंत आकडेवारी आलाच असतात. जो व्यक्ती लोकांसाठी लढतोय, मी नेहमी वाक्य बोलतो की जनता आहे ना, जनता नेत्यांना डोक्यावरती घेते, वेळ प्रसंग डोक्यावर खाली आपडते सुद्धा. आणि हीच प्रसंग कल्याणपुरात होणार आहे. महेश दादा हरलेले नाहीयेत, मैदानात उतरलेत. जोपर्यंत मैदानाचा अनुभव येत नाही तोपर्यंत यशाचा आराखडा आखता येत नाही. नदी किती खोल आहे, वीर किती खोल आहे हे कधी कळतं, उडी खाल्लं मारल्यावरती कळतं. हा बाबा एवढी नदी खोल आहे, पुढच्या वेळेस त्या प्रकारे प्रॅक्टिस करावं लागते, सवय करावं लागते. कोण आहे सारे एकदा मला म्हटलं सचिन अरे अशी तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, मी त्याला नेहमीच म्हणत असो की तू तसाच आहेस. म्हणजे अरे तुरे म्हणतो म्हणजे असं हे नाहीये की मी त्याला आज 15-20 वर्ष ओळखते चांगला, पण त्यांनी एक प्रतिधर्मवीर म्हणून त्यांनी आपलं नाव कल्याणपूर्वमध्ये करावं आणि ते करतील आणि त्याप्रमाणेच वागतील, धर्मवीरप्रमाणेच वागतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढी मोठी संख्या आज आमच्या जोडीला आहे ही आम्हाला खात्री झालेली आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 प्रभागामधून आपण जवळजवळ 45,000 मतं आपण मिळवलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला अधिकार बनतो की महानगरपालिकेवर महिलांनी वर्चस्व गाजवावं. आणि आमची सर्व कार्यकर्त्यांची माझ्याकडे विनंती असेल का येणारा काळ महापालिकेचा काळ जो असेल तो आपण गाजवावा. मी यापुढे इथे आता आपले सचिन आळंगे म्हणून इथे उपस्थित त्यांना 2 शब्द व्यक्त करायचे मी त्यांना विनंती करतो. प्रत्येकाने की आपण जिंकलोत, महेशजी आपण जिंकलात. अनेक लोक बोलतायत महिला भगिनी रडत होत्या. नाही, हे रडणं आता नाही, हे रडणं आपण सोडायचंय. एक नवीन जिद्द तुमच्यामध्ये आली पाहिजे. मी महेशजींना भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नुसतं हसू होतं, कारण सुख आणि दुःख, सुखामध्ये आपण होतो, आपलं दुःख आलं होतं, परंतु त्यांनी दुःख दाखवलं नाही. तर महेशजी आपण हे जेवढे पदाधिकारी, जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी आले, काही पदाधिकारी काही कार्यकर्ते आहेत, त्यांना तुमचं हसू द्या. ते हसू आपण जर दिलं आणि देणार जात तर हे अनेक जण दुःखामधून सावरतील. आपण दुःखामधून सावरलंच पाहिजे. हे दुःख जर आलं असेल, जसं ससा असतो आणि ससा खूप वेगाने धावतो, जिंकतो, तशी ही हार आपल्याकडे आली होती. हे दुःख आलं होतं कारण आपण जो माहोल होता कल्याण पूर्वमध्ये तो विजयी माहोल होता. मी जेव्हा गाडीतून जात होतो, कामाला जायचो, त्यावेळी सर्वजण महेश गायकवाडचं नाव, अंगठीचं नाव घेत होते, चर्चा होत होती. पण आज आपल्याला काय दिसलं नाही, म्हणजे कुठेतरी घोटाळा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. तर प्रत्येकाने हे दुःख आलेलं आहे ते सुखासारखं आपण परतून लावलं पाहिजे. महेशजीचा हसरा चेहरा समोर ठेवा, कारण त्यांनी असे अनेक दुःख पचवलेले आहेत. प्रथमतः उभे राहिले होते नगरसेवकासाठी, हरले होते, पण नाही, हार त्यांनी मानली नाही. तर येणारा तर तुम्ही सुखदुःखामध्ये लोकांच्या जा, तुम्ही लोकांच्या दुःखामध्ये आता दुःखी आहेत लोक, तर तुम्ही त्यांना सुख वाटा. 5 वर्षांनी तुम्हाला हे आमदार करतील, तुमची शोभायात्रा काढतील नक्कीच. तर 5 वर्ष आपण कार्यकर्त्यांनी काम केलं. प्रत्येकाने प्रभागामध्ये काम करा. आपल्या जेवढे प्रभाग आहेत, आपल्याकडे 27 प्रभाग आहेत, या तो करारी खेळ झाला, माणसांशी तो करारी खेळ झाला. माणुसकीला अर्थ आहे, चाहत्यांचा मेळ झाला.
महेश दादांना मी जास्त म्हणजे बऱ्याच वर्षापासून ओळखते, पण अशी कशी समोर प्रत्यक्ष भेट नव्हती. आणि बाबासाहेबांनी सांगितलं आधी स्वतःच्या रोजगारीचा पोटाचा प्रश्न मिटवावा, मग राजकारणात पडावं. त्याच्यामुळे थोडं मागे आहे. पण त्या दिवशी आमच्या एक भगिनी आहेत, त्या मला निवडणुकीमध्ये त्यांनी आवाज दिला. ताईंच्या मुली, नाव घेत नाही, पण त्यामुळे मला थोडंसं मला आत्मबल वाढलं. म्हटलं आपणही करून या. कारण नुगावे जेव्हा दादांनी चालू केलं होतं तेव्हा दादांचं कार्य मी बघितलं. तर दादांनी कधीही लोकांचं म्हणजे कार्य चांगलंच केलेलं आहे. पण लोक आजकाल माहिती आहे सत्याच्या पाठीमागं कोण नसते. मालूम है बलि हमेशा बकरी की दी जाती है, शेर की नहीं. बलि हमेशा बकरी की दी जाती है, शेर की नहीं. मालूम था ये शेर है, इसके पीछे इसलिए कोई आया नहीं. आणि हे खरंच आहे. सत्याची दुनिया नाही आहे आणि देवही सत्याचा नाही आहे. त्यासाठी आपण आपलं कार्य नेहमी चालू ठेवलं पाहिजे. आणि महेशदादांवर आम्हाला विश्वास आहे. कारण राजकारण कसं हे सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. कारण इथे जो सत्याने वागतो त्याच्या पाठीमागे फार कमी लोक असतात. पण सत्य कधी हारत नाही. सत्य कधीच हारत नाही. ही हार नाहीये. 55,108 मतं भेटलेत, ही खायची गोष्ट नाहीये. टक्कर दिली हे महत्वाचं आहे. हम तुम्हारे साथ हैं. फिर लिखेंगे नई कहानी एक नए मंजर से. फिर लिखेंगे नई कहानी एक नए मंजर से. ये बर्बादी का शोर है, जरा इनको मजे चखने तो दो. महेश दादांबद्दल आता जास्त बरेच काही कार्यकर्ते आहेत. मी पहिल्यांदाच इथे माईक हातात घेतलाय, थोडे हात थरथर करते. मी कविता वगैरे लिहिते, त्यातून थोडंसं मी काल विवेक दादांशी बोलणं झालं तर बोलले मॅडम तुम्ही या, म्हणून मी आज आली. 2 शब्द बोलायला मला संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. जय भारत, जय संविधान. नांदिवलीच्या विकासासाठी, कल्याणच्या पूर्वेच्या विकासासाठी जो विडा उचललेला आहे, तर या पराभवानी खचून न जाता तो विकासाचा ध्यास असाच पुढे चालू ठेवा. महेश दादा, काही असो, तुमचा हा पराभव झालेला नाहीये. काही कारणास्तव कुठेतरी आम्ही कमी पडलो असू, पण तुमच्यावरचा विश्वास आमचा अजूनही कमी झालेला नाहीये. महेश दादा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जर आपल्याला लांब उडी घ्यायची असते ना तर 2 पावलं पाठी यावं लागतं. आता आपण 2 पावलं फक्त पाठी आलेलो आहोत लांब उडी घेण्यासाठी. आता ही लांब उडी एवढी लांब असेल ना की पुढचे आमदार आपणच असाल. माझं सर्व महेश दादांच्या चाहत्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही महेश दादांच्यासाठी या मतदानाच्या वेळी जी शक्ती, जी आपली एकजुटी दाखवली, ती एकजुटी अशीच ठेवा. कारण पुढचे आमदार हे आपले महेश दादाच असणार आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 55,108 मतं त्यांनी घेतली. म्हणजे मी मानतो की हा आपला विजय आहे. आणि कार्यकर्ते आम्ही सर्व पदाधिकारी एकनिष्ठ राहिले, पण आपण जो म्हणतो की मतदार राजा हा कुठेतरी थोडा डगमगलेला दिसतोय. पैशांच्या हव्यासापोटी कुठेतरी डगमगलेला दिसतोय. पण काय हरकत नाही आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते महेशदादा सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि यापुढेही राहणार. त्यामुळे मला खात्री आहे की पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकींमध्ये, मध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पुढे येणाऱ्या अजून खासदारकी, आमदारकीच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे राहू. धन्यवाद. मागे होती फक्त सर्वसामान्य जनता, आणि सर्वसामान्य जनतेतून आज फक्त आपल्याला एक चिन्ह नसल्यामुळे आज आपल्याला थोडी लोकसंख्या कमी पडलेली आहे. आणि आपला हा विजयच आहे. 55,108 लोकांचा आमदार फक्त दादा असेल. जाऊ द्या, मी बोलू शकत नाही एवढं जास्त, कारण की कसं आम्ही कार्यकर्तेच कुठेतरी कमी पडलो असं वाटतंय दादा. पण मला तरी वाटतं बॅलेट पेपर एकदा चेक करून घ्यावं आणि पुन्हा एकदा मतमोजणी केली तर दादा नक्कीच कुठेतरी काहीतरी आपल्याला सापडेल. त्यामुळे ना बॅलेट पेपरचा एकदा विचार करा की प्रत्येक ठिकाणी भाजपची सत्ता का येते. अरे कुठेतरी दुसरं चिन्ह का येत नाही, फक्त भाजपच का. देवेंद्र फडणवीस जरी असतील तरी भाजपच सत्ता का येते आणि मुख्य प्रधानमंत्री सुद्धा फक्त भाजप आणि भाजपच. अरे आपला पक्ष जरी असेल तरी आपला आमदार होणारच होता. कुठेतरी आपण कमी पडलो, कार्यकर्तेच कमी पडलो, मला तरी असं वाटतंय. त्याबद्दल दादा दिलगिरी व्यक्त करते आणि मला नाही वाटत मी बोलू शकते आता. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. होईल भगव्या रक्ताची.
कापल्या नसा आमच्या उदलन होईल भगव्या रक्ताची, फाडली छाती आमची तरी मूर्ती जसं छत्रपती शिवरायांची, छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्दा करून आज आपल्या सर्वांचे लाडके आधारस्तंभ ज्याला कुटुंबातून मानतो, आज दादा या ठिकाणी आपल्याला सर्व कुटुंब म्हणून मानणारे आज संपूर्ण महिला वर्ग आणि यंग वर्ग इथं आपल्या भेटीसाठी इथं आलेले आहेत. मित्रांनो, ही विधानसभा तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. महेश दादा यांचं कार्य आपण पाहिलेलं आहे सर्वांनी. मी गेली जवळजवळ 2006 पासून बघतोय नांदेड विभागातून. खरोखर एक सच्चा माणूस आणि लोकांसाठी धडपडणारा, एकनिष्ठेने धावणारा आणि गरिबांसाठी धावून येणारा असा महेश दादा गायकवाड. खरोखरच आज त्यांनी आपल्याला हात दिली आणि आपल्या शब्दाखातीर त्यांनी कुठलाही विचार न करता आज त्यांना तिकीट न मिळतं ते अपक्ष म्हणून आपल्याला उभा राहिलं. कारण त्यांना माहिती होतं त्या कल्याणची जनता माझ्याकडे एका भावनिक नजरेने पाहत आहे आणि त्यांनी कोणत्याही गोष्टीचा न विचार करता ते आज अपक्ष म्हणून उभे राहिले. आणि आपण सर्वांनी अतिशय सर्वांनी मेहनत घेतली आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांनी महिला वर्गाने असे मेहनत करून आज दादांना मला वाटतं 55,108 जो लीड आहे ना, हा जीतचा लीड आहे. तुम्हाला खरं सांगतो, जर का परत जर आपण मोजमापणी केली तर नक्की दादा विजय झाले असणार. त्याला पुढची मतच नाहीये. त्याला 2019 मध्ये जेव्हा धनंजय बोर्डे आले होते तेव्हा त्याला काय सर्व नगरसेवक असताना त्याला फक्त आत्महत्या भेटले होते आणि दादांनी तर 55,108 काढलेले आहेत. म्हणजे ही जीत त्यांचीच आहे. परंतु कुठेतरी काहीतरी कारस्थान असून दादांच्या मागे या कल्याणपूरमध्ये अनेक वेळा षडयंत्र रचले जातात आणि त्यांना माहिती आहे दादाची भीती काय. कारण दादा एक नगरसेवक आणि आज जो काम करतोय ते त्यांच्या वारपुरता मर्यादित नाहीये. तर कल्याण शहर असेल, ग्रामीण पट्टा असेल, आमचा कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जनतेची सेवा केली त्यांना काय तिथून मतं पाहिजे म्हणून त्यांनी सेवा नाही केली. आणि हे कोणावर धाडस नाहीये, हे फक्त धाडस आमच्या महेश दादामध्येच आहे. आणि म्हणूनच आज या कल्याणपूरमध्ये काय षडयंत्र आहे आम्हाला पण माहिती आहे. कारण त्यांची ताकद ही त्यांच्या पाठीमागे दादा ही तुमच्यावर ही जनता आहे. आणि दादा ही जनता ही आलेली आहे, ही पैसे घेऊन आणलेली नाहीये, तर तुमच्यावरती प्रेम करून जनता आहे. आणि म्हणून ते काही शब्दाला आवाज दिलेला आहे. म्हणून मित्रांनो, एक भाषा टाकून नेहमी बोलतात की श्रीमंती कशाला बोलायची, ज्याच्या घरी गाडी बंगला मर्जी जाईल ती श्रीमंती नाहीये. पण मैदानाच्या कार्यालयामध्ये चप्पलांचा ढीग असतो आणि चप्पलांचा ढीग म्हणजे येणाऱ्या मैदानाच्या कार्यालयामध्ये जात धर्म पाहत नाहीत. मैदाना सर्व न्याय मिळतो या अपेक्षा लोक येत असतात. म्हणून आपण सर्वांनी यापुढे सुद्धा कोणतंही टेन्शन न घेता, कोणाही न घाबरता आपण मैदान पाठवून भक्तांमध्ये उभं राहायचंय आणि यांना दाखवून द्यायचंय. येणाऱ्या एकोणतीसमध्ये जी निवडणूक असेल, मैदाना आमदार असतील, हे मी पण निश्चित सांगतो. कारण जीत पर है बेखबर, इतना भी गुमान न कर अपनी जीत पर है खबर कि जित शहर में जितनी चर्चे तेरे जीत के नहीं उतने मेरी हार के हैं. तो तू इतनी बेखबर, उतना उड़े मत. अभी और हमको टाइम दो. हम आए हैं मैदान में, हम कहाँ कम पड़े वहीं पर हम अपने अच्छे से अच्छे परीक्षा देंगे हम सब लोग और पास होके दिखाएंगे. तुम अपनी जीत पे गुमान नहीं करो. हमें अरे एक फोन आ रहा है मुझे कि बाबा के महेश दादा की जीत हुई, उधर चीटिंग की गई, बोगस मत डाले गए. ऐसा मतलब ऐसा कोई विरोधी पक्ष के भी नहीं, लेकिन उन्होंने भी मुझे फोन किया कि बोगस मत डाले. महेश दादा जैसा कोई नहीं, महेश गायकवाड़ जैसा कोई नहीं. महेश जो मेहनत करता वो कोई नहीं कर सकता है. और जो उसकी हार हुई उसकी हार हुई, जीत तो तुम्हारी हुई है. सच्चाई की जीत हुई. आज जितने लोग खड़े हैं वो क्यों खड़े, सच्चाई का साथ दिया. और आप लोग किसी ने भी सबने मेहनत की, सबका बहुत बहुत शुक्रिया. और सबने जिसने जितने मेहनत की उतने हम लोग को वोट भी मिले. और जिन्होंने मेहनत नहीं मतलब हम लोग के साथ चीटिंग की तो गए, तो उनको तो ऊपर वाला देख ही लेगा. यही भोगना पड़ता है सबको और सबको भोगना ही पड़ेगा मैं बोलूंगी. तो मैं सब अपनी महिलाओं का बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगी. सभी यहाँ बैठे तो पब्लिक का और जनता का क्या होगा, अपने सबों का नहीं है तो जनता और पब्लिक का क्या होगा. वो सिर्फ पैसे का भूखा है और उसको ऊपर वाला दिखाएगा और हम सब जनता ही उसको दिखाएगी. ज्यादा गुमान करने की जरूरत नहीं है, उनको जनता एक दिन दिखा देगी. और सभी हमारे बहन भाइयों का, ये मेरी सब सहेलियों ने बहुत मेहनत की और सब रोई है. हम लोग को एकदम ये हो गया. आज भी मैं ऐसा फीलिंग, मेरा इतना छोटा सा नातू है, वो दादा के बैनर मेरे दरवाजे पे लगे, अभी भी लगे, कोई देखेगा जाके तो बड़े बड़े. तो वो मेरी बहन आज निकालने लगी तो बोलता अरे निकालो मत दादी, महेश दादा आएंगे तो देखेंगे तो क्या बोलेंगे, निकालो मत दादी बैनर. और छोटा सा 4 साल का नातू है. तो बोले नहीं 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 महेश दादा नहीं, बोले महेश दादा आएंगे निकालो मत. अभी भी दादा किसी को
भेजिए पूरे दरवाजे पे, पूरी बिल्डिंग में इतने बड़े बड़े बैनर, वो लगे रहेंगे बैनर, निकलेंगे नहीं। मैं तो नहीं निकालूंगी कि 5 साल में उनके मुंह पे तमाचा जो मारने का है, मुझे बहुत जोरों से मारना। और जहां हम कम पड़े बहुत मेहनत करेंगे। सभी से गुजारिश है, सभी को तो मालूम पड़ेगा कि हम वैसे तो कम नहीं पड़े, लेकिन कहीं कहीं कम पड़े तो उसमें बहुत मेहनत करनी है और हमें महेश दादा को जिताना, क्योंकि महेश दादा की जीत हमारी जीत, महेश दादा की हार तो हुई नहीं, सभी जानते हैं। क्योंकि उनके दुश्मन तक, महेश दादा के जो दुश्मन है वो भी बोल रहे हैं कि महेश की जीत हुई, तो फिर हार तो हो ही नहीं सकती हमारी। तो विजय हा दादांचा विजय तर नक्की झालेलाच आहे, कारण आपल्याला हरवण्यासाठी 3-3, 4-4 पक्षाचे लोक, बाहेरून आलेले राज्याचे मंत्री, हे लोकांना हरवण्यासाठी नाही, फक्त आपल्या दादांना हरवण्यासाठी या लोकांनी एकत्र येऊन सभा घेतल्या। परंतु आपल्या मागे कुठल्याही राजकीय पक्षाचा एखादा मोठा नेता किंवा कुठला मंत्री हा कोणी नव्हता, परंतु आपली सामान्य जनता आणि आपले महेश दादा हे जे लढत होते, यांनी एवढ्या जोराने आपले प्रयत्न केले की पुढचे 5 वर्ष नाही तर आपण असं समजायचं की पुढचा येणारा जो काल आहे त्या काळामध्ये आपण महेश दादाला आमदार बनवल्याशिवाय ते नक्की राहणार नाही। आणि जेवढे आपण बोलत होते, नगरसेवक होते, सर्व होते, हे फक्त असे दाखवत होते की आम्ही तुमच्या सोबत आहे किंवा काय आहे, परंतु आपल्यासोबत कोण नव्हता। हे जेवढे कोणी होते फक्त आपल्या दादाच्या विरोधात होते, कारण यांना आपल्या दादाला आमदार पाहण्याची यांच्या मनामध्ये यांच्या क्षमताच नाहीये। कारण आम्हाला इथं माहिती पडते, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कोणी आम्ही दाखवायची किंवा असा प्रयत्न करायची कोणती हिंमत सुद्धा नाहीये। कारण जेणेकरून लोकांना सर्वांना माहिती आहे आम्ही महेश दादाचे खंबीर पाठीशी राहणारे, आम्ही त्यांच्या समर्थक आहोत आणि याच्या पुढे आम्ही दादांची कधी आयुष्यभर कधी साथ सोडणार नाही। कारण आम्हाला माहिती आहे आमच्या मागे जर धावणारा कोणी खंबीर नेता असेल तर ते महेश दादाच आहे, एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं। पुढे बोलून मला 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उभे राहिलो तर मला नाही वाटत आपल्या वाकड्या जाण्याची कोण आपल्या हिंमत करणार आहे। अनेकांना फोन आले असतील, मलाही फोन आले, आम्हीशी दाखवली, पण आपण दादांच्या बरोबर राहिलो, कारण आपण दादांना जो शब्द दिलेला। आणि सर्वात महत्वाची मी आपण दादांना उभे केलेले, दादा आमच्यासाठी तुम्ही उभे राहा आणि दादा आपल्यासाठी उभे राहिलेले। त्याच्यामुळे याच ताकदीने येणाऱ्या कालामध्ये आपण सगळ्यांना या पक्ष संघटनेलाही दाखवून द्यायचंय तर आमची एक वेगळी ताकद या कल्याणपूर्वमध्ये आहे आणि आमच्या ताकदीशिवाय तुम्ही या कल्याणपूर्वचं राजकारण घडू शकत नाही, हे सगळ्यांना आपण दाखवून द्यायचंय। बाकी काही मी जास्त बोलत नाही। सगळ्यांनी ज्या सहकार्याने दादांनी जी मेहनत केली, सगळ्यांनी ज्या मेहनतीने आपण जरी यश आपल्या पत्रात पडलं नसेल, पण जी आपण ताकद आपली दाखवली या ताकदीच्या जोरावर येणाऱ्या राजकारणामध्ये नक्कीच आपल्याला मोठं स्थान मिळेल ही शाश्वती देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। उपचार म्हणून काम करतो। हॉस्पिटलच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय मदत महाराष्ट्र राज्याचा मी काम करतो। मी माझा पदाचा न विचार करता फक्त दादासाठी, दादाच्या प्रेमापोटी मी माझ्या जीवाचा परवाना केला। मला फोन आले, तुला एवढे पैसे देतो, हे करतो, तुला दम देतो। अरे मानलं, माझ्या छातीत लेल्या मारा तरी पण मी पाठी हलणार नाही। मी निष्ठावंत दादाचा एक कट्टर समर्थक आहे, पण मी प्रामाणिकपणाने मी दादाचं काम केलं। आपण हरलो नाही, ते पैशाने जिंकले, आपण इमानदारीने जिंकलोय। दादा मी शपथ घेतो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही आमदार असणार म्हणजे आमदार असणार। आपल्याला 5 वर्ष नाही, 5 दिवस समोर आहे म्हणून आपल्याला पुढे काम करायचं आहे। एवढं बोलतो, माझं 2 शब्द संपत होतं। सर्व महिला पदाधिकारी, आपल्या कल्याणपूरचे सर्व मालंगड परिसरातील सर्व पदाधिकारी, काल जो निकाल लागला मी समजतो तो काळा दिवस होता, कारण की ज्या पद्धतीने आपण एका बलाढ्य असा पक्ष, एक साईडला त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना, आपला जो माहेरघर, मी तसा साहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, तसाच माझा दादा
महेशदादा पण मुख्यमंत्री साहेबांवरती आणि खासदार साहेबांवरती प्रेम करणारा आमचा दादा. मला वाटलं होतं की 2 दिवसामध्ये साहेबांचा फोन येईल आणि काहीतरी साहेबांना मदत होईल आणि माझा दादा राजा हा कल्याणपूरचा विधानसभेचा आमदार बनेल. मला माहित नाही साहेबांचा फोन आला की नाही. आम्ही फक्त अहोरात्र दादासाठी काम करत होतो. एकीकडे पैसा, दुसरीकडे दादावर जळणारे नगरसेवक, उल्हासनगरचे जेवढे पण नगरसेवक होते दादांच्या विरोध होते. कल्याण डोंगरे महानगरपालिका या ठिकाणचे 5-6 नगरसेवक होते तेही दादांच्या विरोधात होते. कारण की त्यांना पक्षश्रेष्ठींनी सांगितलं होतं की बाबा पक्षाचं पालन करायचं आहे, त्या पद्धतीने ते करत होते. परंतु पक्षाच्या पलीकडे मैत्री काय असतं, दादांनी पक्षाच्या पलीकडे त्यांना वैयक्तिक मदत केली आहे, त्याचे भान ते विसरले. दादा तुम्ही जिंकले ना, तुम्ही हारले हे हार नाही, हे आपली जीत आहे. आपण 55,128 मतदान घेतल्यात, हे महाराष्ट्राचा रेकॉर्ड ब्रेक आहे, रेकॉर्ड ब्रेक. कारण की ज्या दिवशी निकाल लागला काल, मोठ्या नेत्यांना रात्री झोपताना एवढा विचार केला असेल, हा सामान्य एक शिवसैनिक, एक पदाधिकारी, लोकांचे सेवा करणारा हा एवढा मतदान घेऊ शकतो म्हणजे भविष्यामध्ये काय करू शकतो. दादा तुम्हाला सांगतो, कदाचित साहेबांचा फोन आला असेल, कदाचित येतील उद्या, त्यांचं शपथविधी आहे, कदाचित ते फोन करतील. परंतु ठीक आहे, सत्यता असेल त्या तुम्ही कधी पण युद्धाचे पूर्व इतिहास तुम्ही काढा. एखादा राजा अन्यायाच्या विरुद्ध लढाई चालू करतो, सुरुवातीला सर्वीकडे भ्रम निर्माण केला जातो का याच्या पाठी कोण नाही. परंतु जो ज्यावेळेस सत्याच्या वाटेवर चालतो आणि सर्व माहिती जनतेला, नागरिकांना कळते, त्यावेळेस तो मागे ज्यावेळेस वळून बघतो, हजारो लाखांच्या पटीने त्याच्या मागे सैनिक जमा झालेले असतात. तसेच सैनिक मैजादा येणाऱ्या काळामध्ये 55,000 अपक्ष आमदार ज्यावेळेस उभे राहिले होते, 30, 35, 40 हजारांनी मतांनी निवडून पहिल्या टाइम मते पडली, दुसऱ्या वेळेस 36,000 मतं पडली, तिसऱ्या वेळेस 60% पडली, त्यावेळेस युती होती ती मतं पडली. पण अपक्षाचा यापूर्वीचा आता कोणीतरी माझे भाषण केलं होतं का जे कधी पडले ना ती मतं यावेळेस पडणार. परंतु महेशदादांनी न बोलता यावेळेस महेशदादाला अपक्ष म्हणून 55,108 मतं ही अपक्ष म्हणून सगळ्यात जास्त मिळवलेली आहे. याकरिता तुम्ही कोणी खचून जायचं नाहीये. जे कार्य आजपर्यंत महेशदादा आणि त्यांच्या टीम मधून करण्यात आलेले ते कार्य यापुढे निरंतर असंच चालू राहणार आहे. मी आपल्या सर्वांचे अजून बोलणारे भरपूर जण आहेत, भरपूर जणांना आपले अनुभव शेअर करायचे आहेत. त्याकरिता मी आपल्या सर्वांना विनंती करेन, एक महेश गायकवाडांचा सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करेन, हा निर्णय, हा निकाल आपल्या विजयाची पहिली शिडी आहे हे समजून पुढे चालायचंय आणि येणाऱ्या ज्या भविष्य काळात आपण महेशदादाची कधीच साथ सोडणार नाही ही आपल्याला ग्वाही द्यायची आहे. मी पुन्हा महेशदादा तुम्हाला वचन देतो, आपण माझ्या बरोबर महेशदादाला एक वचन देणार का? यापुढे महेशदादाला आपण काय, मी अपक्ष म्हणून लढलो तेव्हा सर्वसामान्य तरुण वर्ग आणि या कल्याणपूर्वेचे ज्येष्ठ असतील, महिला वर्ग असतील, सर्व लोकांनी मला जी साथ दिली आणि प्रत्येक जणांचे फोन येत होते, मॅसेज येत होते. त्यामुळे मी विचार केला की आपण या ठिकाणी लोकांशी संवाद साधावा. आपले कार्यकर्ते कसे मजबूतीने काम करतील त्याला मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे, असं आमचं हे चिंतन शिबिर होतं. आणि याच्यामधून प्रत्येकाने आपापल्या मनोगत व्यक्त केलं, कुठे कमी पडलो, कुठे आपल्याला जास्त काम करायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपल्याला कुठल्या ठिकाणी कोणत्या अडचणी आहेत वार्डामध्ये
त्या अडचणी कशा दूर करता येतील ह्यासाठी ही आमची एक छोटीशी मीटिंग होती. पक्ष लढवत असताना तुम्ही 55,000 मते घेतली, तरी पण कुठे कमी पडले, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? मी पूर्वीपासून सांगितलं की हा लढा ही लढाई जी होती ही सामान्य माणसांची होती. कल्याणपूर्वेच्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला होता, त्यामुळे लढलो होतो. आणि हे लढत असताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो की एक साईडला सामान्य माणसं आणि एका साईडला राष्ट्रीय पातळीवरचे मंत्री, मोठे मोठे नेते, मोठे मोठे नगरसेवक हे एका साईडला होते आणि एका साईडला सामान्य माणसं पक्ष होते. म्हणून लढणार, यापुढे कोणत्या पक्षाचा विचार कराल का? आता मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपण काही दिवसात निर्णय घेऊ की आपल्याला कशा पद्धतीचं कार्य करायचं आहे. कल्याणपुरेच्या हितासाठी आपण विचार करू. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या काही महिन्यातच निवडणुका जाहीर होतील, त्याचीच ही पूर्वतयारी असं समजायचं का? आम्ही या ठिकाणी सगळ्यांशी संवाद साधायला, कल्याणपूर्वेमध्ये आम्ही आमदारकी लढल्यानंतर या कोणत्या प्रभागामध्ये आम्ही कुठे कमी पडलो आणि त्याचप्रमाणे कुठे विकास बाकी आहे, त्या ठिकाणी कोणत्या लोकांच्या अडचणी आहेत त्या कशा आपल्याला सोडवता येतील त्याचा हा मेळावा होता. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्यासोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.